मुंडे यांचं निवासस्थान यशस्वी निवासस्थान या निवासस्थानाबाहेर उभा आहे। सकाळचे 9 वाजलेले आहेत, दिवसाची सुरुवात झाली आणि सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। एक दिवस एक नेता या कार्यक्रमांतर्गत गोपीनाथ मुंडे या प्रचाराच्या काळामध्ये नक्की कशा प्रकारे प्रचार करतात, कशा प्रकारे त्यांचा दिनक्रम असतो ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। नाश्ता करताय, पोहे दिसतात तुमच्या ताटामध्ये। पोहे आवडतात का तुम्हाला? होय, मला पोहे आवडतात आणि माझ्या नाश्त्यात साधारणतः पोहे, इडली सांबार, मला कांदा मिरची उत्तप्पा असे 3 पदार्थ नेहमी खातो आणि कधी ब्रेड ऑमलेट। पण बघितलं म्हणजे ब्रेड नव्हे, चपाती, चपाती आणि ऑमलेट एखाद्या दिवशी खातो मी। मॅक्झिमम व्हेजिटेरियन आहे मी। या पुढचं तर शेड्यूल तुमचं कसं असेल? माझा दररोज मी कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 8 सभा घेतो। 5च्या कमी कधीच घेत नाही। रोज 5 सभा घेतो। डिस्टन्स लॉंगेस्ट असतील तर 5, नियरेस्ट असतील तर 8 सभा घेतो। आणि ऊन असल्यामुळं 2 वाजेपर्यंत मी 3 सभा घेतो आणि मग 4 वाजल्यापासून मग 5 सभा घेतो, 4 सभा घेतो। पण तो डिस्टन्स 25-30 किलोमीटरचा असेल तर हेलिकॉप्टरने सभा घेतो संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आणि 6:30 नंतर मग 3 सभा घेतो, 7, 8, 9। मग तो डिस्टन्स मात्र सगळा 100 किलोमीटरच्या आत असतो। असं प्लॅनिंग करून आत्तापर्यंत मी महाराष्ट्रातल्या 20 लोकसभा मतदारसंघातून प्रचार करून आलो आहे। म्हणजे विदर्भामध्ये अमरावती, अकोला, त्याच्यानंतर बुलढाणा, तिकडे मात्र कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, हातकणंगले, बारामती आणि माढा, पुणेची सीट सोडता सगळ्या सीटवर मी जाऊन आलेलो आहे आत्ता। आणि मुंबईच्या सगळ्या सीटवर किंवा शेवटच्या टप्प्यातल्या सर्व सीटवर माझं 17ला कॅम्पेन संपतं आहे। साधारणतः मी 48 पैकी 40 ते 42 लोकसभा मतदारसंघात कॅम्पेन करणारा मला वाटतं मी एकमेव नेता असेल की इतक्या कॅम्पेनला मी जातो। शिवसेनेच्या सगळ्या मतदारसंघात जातो आहे। आता 17 तारखेला जे इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये मी आता लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद आणि जालना ह्या सीटवर प्रचाराला जाणार आहे। रोज एवढ्या सभा होतात, मात्र आजचा दिवस जरा कमी दगदगीचा आहे का? कारण तुम्ही आज परळीमध्येच फिरणार आहात, काय सांगाल? माझा मतदारसंघ आहे त्यामुळं आज राजनाथ सिंगची सभा आहे, त्यानंतर रात्री धारूरला माझी सभा आहे। आज 2च सभा आहेत, पण मी इथून धारूरपर्यंत जाणार, प्रत्येक गावाला भेट देणार आहे, सभा नाही, विजिट। त्यामध्ये रोजचा दगदगीचा दिवस हा गोपीनाथ मुंडेंचा असतोच, मात्र आज दिवसभरात ते परळी या विधानसभा मतदारसंघात फिरणार आहेत। तुलनेत एकाच भागामध्ये फिरायचं असल्यामुळे दगदग मात्र तेवढीच आहे, मात्र त्यांना प्रचार सभा असतील किंवा दौरे असतील ते फक्त याच भागात करावे लागणार आहेत। दगदग गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज मात्र काहीशी कमी आहे असंच म्हणावं लागेल। गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि परळीचे आमदार पंकजाताई मुंडे आपल्या बरोबर आहेत। मॅडम, काय सांगाल? गोपीनाथ मुंडे यांना प्रचारासाठी बीड बरोबर बाहेर पण जावं लागतं, सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रचाराचं शिवधनुष तुम्ही झेललं आहे असं सगळीकडे सांगितलं आहे, काय सांगाल? कशा पद्धतीने प्रचार तुम्ही करत आहात? प्रचार खूप चांगला चालू आहे, आमचा जोरात चालू आहे। माझा आवाज ऐकून तुम्हाला कळत असेल की आम्ही जवळपास रोज 25 छोट्या कॉर्नर बैठका आणि सभा मिळून 25 ठिकाणी भाषणं करतो। 25 ठिकाणी आम्ही जातो, 25 वेगवेगळ्या गावांमध्ये जातो, असा आम्ही मिनिमम एवढा प्रचार करतो। आणि मुंडे साहेब फार कमी जिल्ह्यामध्ये येत आहेत, ते असे कुठून लातूरला, नांदेडला लँड झाले तर मग जिल्ह्यामध्ये जवळ येऊन मग काही गाठीबिठी वगैरे करतायत आणि मोठ्या प्रमुख सभा करतायत। बाकी प्रचाराची यंत्रणा सर्व आम्ही कार्यकर्त्यांनी सांभाळलेली आहे। मुंडे साहेबांना महाराष्ट्रासाठी मोकळं सोडलेलं आहे आणि आता मी फक्त 2 दिवस रजा घेऊन बारामतीला जाणार आहे आमच्या जानकरांच्या प्रचारासाठी। बाकी आमचं चांगला चाललंय। 2009 सालची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती काहीशी वेगळी आहे, काही नेते आत बाहेर गेलेले आहेत, त्याच्यामुळे थोडंसं प्रचाराकडे जास्त लक्ष तुम्हाला द्यावं लागतं, काय सांगाल?
हे पण नेते गेलेले आहेत, जनता आहे तिथेच आहे. ते जे नेते होते ते जनतेच्या पाठिंब्यावर आले होते आणि मुंडे साहेबांना जनतेचा पाठिंबा होता म्हणून इनडायरेक्टली त्या नेत्यांना तो मिळालेला होता. आज त्या नेते गेल्याने आमची ताकद उलट कमी झाल्यापेक्षा वाढली आहे, कारण त्यांच्यामुळे नाराज असलेली जी लोकं होती, जी आमच्यापर्यंत पोचत नव्हती, ती आमच्यापर्यंत पोचलेली आहे. त्यामुळे आमची शक्ती उलट वाढलेली आहे, हे या मतदानातून सिद्ध होईल. धन्यवाद. बंगल्यावर पण बरीच गर्दी होती, तिथे तुम्ही लोकांशी बोलत होतात. आता इकडे आला, थोडा वेळ वाया गेला असं वाटतं का तुम्हाला? नाही, उलट मला संपर्क करता आला लोकांना, त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. मी निवडणुकीनंतर माझ्या मतदारसंघात येऊन काही गप्पा मारल्या नाही कोणाशी. मी कॅम्पेनला बाहेरच होतो, त्यामुळे लोकांशी भेट आणि संवाद, त्यांची भेट झाली, तेवढा आनंद झाला. त्यामुळं असं केल्याने उलट लोकांशी मला गप्पा मारता आल्या फुरसतीनं. परळीमध्ये ऊन खूप लागतं, म्हणजे इथे उन्हाचा त्रास खूपच होतो. म्हणजे आता उन्हाळा जसा पुढे पुढे सरकतोय, आज जरा काहीशी हवा बदलल्यासारखी वाटते का? राजनाथ सिंग येणार म्हणून असं काही झालंय? देशाचीच हवा बदलली आणि इथली तर फारच बदलली आहे. त्यामुळे इथं काही म्हणजे प्रॉब्लेम नाही. देशात हवा चांगली. हे मला वाटतं मोदीची हवा आहे. ही सगळी जी दिसते मोदीची लाट आहे. मोदीचं आता हवेत रूपांतरण, हवेचं लाट आहेत आणि लाटीचं आता या शेवटच्या निवडणुकीच्या आधीच सुनामीत रूपांतर होणार आहे. आणि काँग्रेस किंवा हे पक्ष ही सुनामी जी आहे त्यात वाहून जातील. पवारांना वारंवार बीडमध्ये यावं लागतं, गेल्या काही दिवसात बघायला मिळतंय. मुंडेंचा काय दबदबा आहे का? मुंडे जोरदार प्रचार करतात म्हणून पवारांना सारखं लक्ष घालावं लागतं, काय सांगाल? कारण त्यांच्याजवळ कोणी प्रचाराला माणूसच नाही. कारण पवार नाही आले तर लोकच सभेला जमत नाही. बीड जिल्ह्यात असं कोणताही नेता राष्ट्रवादी नाही की त्यांच्या सभेला लोक येतील. बीड जिल्ह्यात कोणताही राष्ट्रवादीचा नेता नाही की म्हणजे माझा मुकाबला करू शकेल. त्यामुळं त्यासाठी पवार ते सारखे पवारांना बोलवतात, या 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 पळा 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 पळा, मग ते येतात. आणि त्यामुळं ते आत्ताच नाही, दर निवडणुकीत मुक्काम ठोकून असतात. या निवडणुकीपेक्षा मागच्या निवडणुकीत जास्त वेळ आले होते म्हणून काही फरक पडलेला नाही. अजूनही काय त्यांचे दौरे आहेत म्हणे? नाही, कारण आहे दौरे अजून. माझं म्हणणं शेवटच्या मतदानाच्या दिवशी त्याने इथे थांबलं तर मला आनंद होईल, कारण ते काम कुणी करू शकणार नाही. ते बूथवर जर थांबले तरी त्याचा आनंद होईल, कारण त्यांचं काम त्यांनी करावं. जनतेचं काम जनता करणार आहे, मला निवडून देणार आहे. गोपीनाथ मुंडे यांचे ड्रायव्हर बाबा आपल्या बरोबर आहेत. बाबा, तुमचं खरं नाव काय? म्हणजे तुम्हाला बाबा का म्हणतात आणि तुमचं पूर्ण नाव काय? माझं बाबासाहेब जनार्दन पांढरे नाव आहे आणि मी साहेबांसोबत मागील 20 वर्षापासून ड्रायव्हिंग करतो. आणि माझ्याकडं पूर्ण मराठवाड्याची जबाबदारी आहे. जिथेही साहेब मराठवाड्यात येतील तिथं मी गाडी घेऊन तयार असतो. रात्री दिवस साहेबांची सेवा करणं हेच माझं काम आहे. आता निवडणुकीचा काळ आहे, प्रचारासाठी रोज फिरावं लागतं. रोज किती किलोमीटर गाडी चालवता आणि कुठे कुठे गेल्या काही दिवसात तुम्ही साहेबांना घेऊन गेलेला आहात? आत्ता बघा, आम्ही सकाळी आमचं 9ला सुरू होतं तर सकाळी 4 वाजेपर्यंत असतं. सकाळी 4 म्हणजे पहाटे 4 वाजेपर्यंत? 4पर्यंत. आम्ही कधीही पहाटे 4च्या आधी घरी आलेलो नाही. तर हा प्रचार दौरा जिथे जातील तिथं आणि दुसऱ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पण जात आहे साहेब. तर जिथं उतरतील तिथं आपण तयार राहायचं जाऊ. आणि जे साहेबांची बाकीचे कामं आहेत, फोन लावून देणे वगैरे सगळे आपण हे करत राहायचे. आणि शेड्यूल त्यांचं, जेवणाची सोय, गोळ्या औषध, झोपण्याची, राहण्याची जी काही सोय असेल ते सगळे मी बघायची. मला सांगा की एवढं दिवसभर सभा घेतात, फिरतात, किती दमलेले साहेब तुम्हाला दिसतात मुंडे साहेब? तसं तर बघा, साहेबांची पब्लिक हीच एनर्जी आहे. तर मला तर असं कधी वाटलं नाही की ते थकलेत. आमच्या अगोदर ते फ्रेश होऊन तयार असतात. आम्ही तरी कमीत कमी समजा 1-1.5 तास उशिरा येतो, कधी कधी उशिरा आलो रात्री तर. पण ते आमच्या अगोदर कामाला लागेल असतात. वरती मिटिंगा वगैरे सगळे घरात. बाकी कधी मला असं वाटलं नाही की साहेब थकलेले आहेत.
शरद पवारपेक्षा जास्त मताने निवडून येणार आहे. तुम्हाला एक इतिहास घडवायचा घडवणार ना. अरे जा नकलात तुम्हाला मोठे व्हा, पण निदान दुसऱ्याचे जोडे तरी उचलू नका. काहीतरी लाज ठेवा, लाज. मी मोडेन पण वाकणार नाही, मरेन पण झुकणार नाही. लक्षात ठेवा. संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. राजनाथ सिंग यांची सभा संपल्यावर ते हेलिकॉप्टरने गेल्यावर गोपीनाथ मुंडे या ठिकाणी परत आले. ते सध्या जेवत आहेत. मात्र अजूनही या त्यांच्या बंगल्यावरची गर्दी कायम आहे. अनेक लोक इथे सकाळपासून जी वाट बघत होते किंवा दुपारी इकडे आले होते. आता संध्याकाळच्या सुमारास सुद्धा अशाच पद्धतीची गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. बंगल्याच्या आतमध्ये काही लोक बसलेली आहेत, बंगल्याच्या बाहेर अनेक लोक आहेत. त्या लोकांचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काही लोक आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल, इथे तुम्ही बंगल्यावर बसलेला आहात, कोणाची वाट बघताय आणि कोणाशी बोलायचं आहे? साहेबांच्या मुंडे साहेबांच्या बरोबर आमचं खूप प्रेम आहे. मी परळी मतदारसंघातलाच गिरोली गावचा कार्यकर्ता आहे. मी एक दलित समाजाचा कार्यकर्ता आहे. तसं आमचे नेते बाबूरावजी पोटभरे आहेत. तर बाबूराव पोटभरे साहेबांना आम्ही जेवढं प्रेम करतात तेवढंच प्रेम आम्ही मुंडे साहेबांवर करतात. त्यासाठी आम्ही इथं आलेले आहेत. तुम्ही काही कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत. तुम्ही इथे बसलेला आहात, कोणाला भेटायला आलेला आहात आणि काय तुम्हाला बोलायचं त्यांच्याशी? मुंडे साहेबांना फक्त भेटण्याची इच्छा आहे म्हणून आलो, बाकी काय नाही. काय त्यांच्याकडे कशा करता भेट घेणार आहात, काय म्हणणार आहात त्यांना? फक्त प्रेम असतं, जे की मुस्लिम समाज असो किंवा आणखीन कोणताही समाज असो. लोक म्हणतात की जातीवाद करतात, परंतु तसं काय नाही त्यांच्या मनामध्ये. तुम्ही काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? मी परळी तालुका शिवसंग्राम संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे. आमदार मेटेसाहेब आजच्या राजनाथ सिंग जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत देशाचे, ते या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मुंडे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं ते या ठिकाणी आले होते. त्यांच्या निमित्त संस्थापक अध्यक्ष शिवसंग्रामचे आमदार मेटेसाहेब या ठिकाणी आलेत. त्यांच्यासोबत मी आलेलो आहे आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघातून कशी लीड देता येईल या पद्धतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. मुंडे साहेबांना भेटायचं काय त्यांच्याकडे मागणं आहे, त्यांच्यासाठी त्यांना का भेटण्यासाठी आलात? मी चाकरवाडी गावचा सरपंच आहे आणि मेटे साहेबांचा कार्यकर्ता आहे. तर त्यांच्याबरोबर आलो आहे आणि मुंडे साहेबांचं जे विकासाभिमुख नेतृत्व आहे त्यामुळे मी भेटण्याची इच्छा आहे त्यांना. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांबरोबर मुंडेंनी मिटिंग घेतली, त्यांना काही सूचना केल्या. ते सदस्य आपल्या बरोबर आहेत. मिटिंग झाली साहेबांबरोबर, किती मिनिटं मिटिंग झाली आणि काय काय त्याच्यात चर्चा झाली, काय सांगितलं? मीटिंगमध्ये आता त्यांनी सांगितलं तुम्ही सर्कलमध्ये काय काय कामं केलेत आणि ते तुम्ही पटवून सांगणं लोकांना जरूरच आहे. आणि मी काय येऊ शकत नाही प्रत्येक गावामध्ये. ज्याप्रमाणे तुम्ही जिल्हा परिषदला जितक्या मेहनतीने मतदारापर्यंत गेलात त्याच मेहनतीने तुम्ही करा. आणि किती लीड देणार तर आम्ही सांगितलं आम्हाला जे मिळले त्याच्यापेक्षाही आम्ही तुम्हाला 500,000ची लीड आम्ही. आणि लोकांची भावना तुमच्याकडं बघून चांगली आहे आणि एक जिल्ह्याचं नेतृत्व चांगलं असल्यामुळं आमच्यापेक्षा त्यांना जास्त मताची लीड मिळणार, त्याबद्दल शंका नाही. बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गोपीनाथ मुंडे पोचू शकत नाही, त्याचा फटका त्यांना बसू शकतो का? नाही, कार्यकर्ते आहेत ना खाली. प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक त्याच्या दारात जाऊन सांगू शकतो ना की हा नेता वेगळा आहे, जनतेचा हित करणारा नेता आहे. आणि यांनी आतापर्यंत जे वैद्यनाथ कारखाना असो की कालच्या गारपीटामधली गोष्ट आहे, ज्यावेळेस गारपीट झाली त्यावेळेस आत्ताचे जे आमचे विरोधी उमेदवार आहेत ते पुनर्वसन आणि आपत्तीग्रस्त मंत्री आहेत, त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन भेट द्यायला पाहिजे होती की डोळे पुसायला पाहिजे होते शेतकऱ्याचे. कारण शेतकऱ्याचा प्रश्न असा झाला कालच्या गारपिटीमध्ये कडबा काळा झाला, ज्वारी काळी ही झाली भिजली, हरभरा भिजलं, गहू भिजला, उसाला ही झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये तिकडं उत्तराखंडमध्ये हे हेलिकॉप्टरने गेली
म्हणजे या राज्यातला मंत्री राज्यमंत्री उत्तराखंडमध्ये जातो तिकडे लोकांचं हे करायला, आणि इकडं मध्ये गारपीट झाली तर त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यामुळे साहेबांनी गारपीट झाली दुसऱ्या दिवशी सगळ्या जिल्ह्यामध्ये दौरा केला, सगळ्याला कार्यकर्त्याला सांगितलं, आम्हाला सगळ्याला सांगितलं की गारपिटीचं एकही गाव सुटलं नाही पाहिजे अन्यायाच्यावर. मग आम्ही मोर्चे आंदोलनं घेराव हे ते करून लोकांना जितकं अजून काही लोकांना भरपूर मदत मिळाली नाही, छोटी मदत दिली, हे काही लोकांचं हे होत नाही, कारण अन्न आणि कडबा दोन्ही गोष्टी नाहीत. त्यामुळे लोकांचा एक राजा म्हणून जे बघण्याचा दृष्टिकोन असतो ते मुंडे साहेबकडे असल्यामुळं लोक त्यांच्यावर खुश आहेत. पुढे 10 वर्ष सत्याग्रह आहे तर मग गार करून टाकतो. हेक्टरी 4,000 रुपये म्हणजे एकरी किती? कापसाची पिशवी तरी येते का 1,600 रुपयाला? मी दिला स्वाभिमाने ऊस चोरणाऱ्याचा दिला. ह्या ऊस चोरणाऱ्या सामान्य माणसाचा, ह्या डोंगर कपारीत होणाऱ्या माझ्या भावांचा मी दिला स्वाभिमानाचा झेंडा उभा केल्याच्या आहे. मला विक्रमी मताने विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सकाळी 11 वाजता परळी गावातून सुरू झालेला गोपीनाथ मुंडे यांचा प्रचार निवडणुकीच्या नियमानुसार रात्री 10 वाजता या धारूर गावामध्ये संपला. मात्र असं असलं तरी रात्री उशिरापर्यंत गोपीनाथ मुंडे यांच्या बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद हा असाच सुरू राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह अमित जोशी, झी मीडिया, धारूर, बीड जिल्हा.